विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मोठी राजकीय खेळी खेळल्याचं बोललं जाते। विधानसभेचं जे बिगुल आहे ते वाजण्याची आता दाट शक्यता आहे। लवकरच हे बिगुल वाजणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी असेल, महायुती असेल किंवा आता नव्यानं जी तिसरी आघाडी महाराष्ट्रात तयार झाली आहे ती महाशक्ती परिवर्तन या आघाडीने देखील जागा वाटपासंदर्भात बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे। जवळपास महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आहे ते निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। माय महानगरला तशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे की काँग्रेस 105 जागांवर, शिवसेना 95, तर पवारांच्या राष्ट्रवादी जी आहे ती 88 जागांवर लढणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। आणि तसंच जर महायुतीमध्ये बघायला गेलं तर त्यातही जे जागा वाटप आहे त्या संदर्भात बैठका सुरू आहेत। देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठकांचं सत्र जे आहे ते जोरदार सुरू आहे आणि त्यामुळे जागा वाटपासंदर्भात कोणता फॉर्म्युला महायुती निवडणार हे पाहावं लागणार आहे। सध्या तरी विनिंग कार्ड जे आहे ते खेळलं जातंय। जो उमेदवार निवडून येईल अशाच उमेदवाराला जे तिकीट आहे ते दिलं जाणार असं म्हटलं जातंय। अशामध्येच प्रत्येक पक्षाला मुंबईमध्ये स्वतःची सत्ता कायम ठेवायची आहे, मुंबईमध्ये स्वतःचं वर्चस्व कायम ठेवायचं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुंबईमध्ये नवी खेळी खेळल्याचं बोललं जातंय। जो आपल्याला जे उमेदवार आहेत त्यामध्ये जेवढे उमेदवार त्यांना मिळणार आहेत, जेवढ्या जागा त्यांना मिळणार आहेत त्यामध्ये 10% जी आरक्षित जागा असणार आहे ती मुस्लिम उमेदवारांसाठी देणार आहेत। आणि त्यामुळेच मुंबईमध्ये जिथे काही जशा 4 जागा आहेत मुंबईतल्या आणि MMR रिजन या 5 जागा, म्हणजे MMR रिजनची 1 जागा आणि मुंबईच्या 4 जागा, अशा 5 जागांवर अजित पवार मुस्लिम कार्ड खेळणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे तसं बघायला गेलं तर अजित पवारांकडे लोकसभेचा दांडगा अनुभव आहे। लोकसभेमध्ये मुस्लिम मतांचा फटका जो आहे तो सर्वाधिक बसलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार कुठेतरी हा निर्णय घेत असल्याचं बोललं जातंय। त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सध्या तरी त्यांच्या पहिल्या टप्प्यामधली काही मुस्लिम नावं तयार झालेली आहेत। ती नावं आहेत नवाब मलिक, सना मलिक, जिशान सिद्दकी आणि नजीम मुल्ला। ही काही जी 4 नावं आहेत ती सध्या समोर येत आहेत। यांची उमेदवारी जी आहे ते निश्चित झाल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी अजित पवार यांच्या पक्षातील जे दुसरे उमेदवार आहेत ते नाराज असल्याची माहिती देखील समोर येते। ते पक्षांतर करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये काय होतं हे पाहावं लागणार आहे। परंतु सध्या तरी अजित पवार यांनी मुस्लिम कार्ड खेळण्याचं ठरवलेलं आहे। जातीय राजकारण, जातीय गणित बसवण्याचा प्रयत्न जो आहे तो अजित पवार यांच्याकडून केला जातोय। त्यासाठी त्यांनी विनिंग कार्ड जे आहे ते सुद्धा ठेवलेलंच आहे। सोबतच त्यांनी जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे, जे राज्यामध्ये जो विभाग असणार आहे त्यामध्ये एक तरी उमेदवार हा मुस्लिम असावा असा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून केला जाणार आहे। थोडक्यात अजित पवार यांनी मुस्लिम कार्ड खेळलेला आहे। लोकसभेचा जो अनुभव आहे त्यानुसार आता कोणत्याही प्रकारची रिस्क अजित पवार यांना घ्यायची नाहीये। सावध भूमिका अजित पवार यांच्याकडून घेतली जाते आणि त्यामुळे त्यांचे जे मित्र पक्ष आहेत, म्हणजे थोडक्यात अजित पवार हे मुस्लिम कार्ड खेळणार असल्याची माहिती आता समोर आली आणि त्यामुळे त्यांचे जे मित्र पक्ष आहेत भाजपा आणि शिंदे गट याच्यावर याचा काय परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे। कारण भाजपा आणि शिंदे हे दोन्ही गट जे आहेत, म्हणजे भाजपा हा पक्ष आणि शिंदे गट जो आता समोर आलाय, हे दोन्ही जे आहेत ते प्रखर हिंदुत्ववादी विचार मांडताना पाहायला मिळत आहेत आणि अजित पवार जर का मुस्लिमांकडे झुकत असतील तर याचा काय परिणाम महायुतीवर होतो हे पाहावं लागणार आहे।